नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया आता महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। घरात सगळ्यांना जागा मात्र पक्षात परत घ्यायचं असेल तर सर्वांना विचारून घ्यावं लागेल। अजित पवारांची घरवापसी आणि माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। लोकांसमोर एकत्रित जात असाल तर काही गोष्टी पचवाव्या लागतात। ठाकरेंनी जास्त जागा लढवल्या या प्रश्नावर पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं। रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, कुणी कुणाला फसवलं नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण। जरांगेनं काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहित नाही। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली आम्हाला सांगा, मग काय मार्ग काढता येईल हे आपण बघू। भुजबळांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार जाणकार नेते, महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भेटीवरून भुजबळांची प्रतिक्रिया। फडणवीस जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत। फडणवीसांनी डाव टाकला पण मी डाव मोडणार, जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार। भाजप आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर बोचरी टीका। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमीच, विस्तार नाही मात्र काही खाते बदल होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिपदासाठी महायुतीत अनेक जण होते इच्छुक। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, नाहीतर आमदार नाराज होतील, तर मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी काही हरकत नाही, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ विस्तार करणार कसा, नाराज करणार कुणाला, महायुतीत एक अनार 100 बिमार, सर्वांना आश्वासन देऊन ठेवले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा टोला। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही, राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम, साप्ताहिक विवेकमधील लेखावरून राऊतांची टीका। गडचिरोलीमध्ये सूरजगड कंपनीच्या स्टील प्लांटचं भूमिपूजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। गडचिरोलीत जाताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, नागपूरवरून हेलिकॉप्टर चांगलं उडालं पण नंतर ढगात गेलं, अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा किस्सा सांगितला। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात, पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। काही काळ पत्रकार म्हणून काम केलं, कॉलेजमध्ये बातमीदारी केली, तर बाळासाहेब ठाकरेंसोबत राजनीती नावाचं मासिक सुरू केलं, शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा। शेकापचे जयंत पाटील राजकीय बळीचा बकरा झाले, मवियानं एका चांगल्या पक्षाला आणि कार्यकर्त्याला संपवण्याचं काम केलं, मतं फुटणार असं दिसत असताना जयंत पाटलांना जिंकण्याचा विश्वास दिला, उदय सामंतांचा हल्लाबोल। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद, मात्र अमित शहा राजकारणात व्यस्त, शहा अपयशी गृहमंत्री, मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंकडून बैठकीत 120 विधानसभा जागांचा आढावा, 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही बैठकीत चर्चा, लोकसभानिहाय विधानसभा जागांवर कुठे लीड याचाही घेतला आढावा। विशाळगड परिसरातील तोडफोड प्रकरण, रवींद्र पडवळचा शोध सुरू, रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात, गुन्हा दाखल होताच रवींद्र पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी योग्य प्लॅनिंग करू, कुणावर आकसबुद्धीनं कारवाई करणार नाही, लोकांचं पुनर्वसन करून गड किल्ले अतिक्रमण मुक्त करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। काही मनुवादी विशाळगडावर तोडफोड करण्यात मग्न होते, तेव्हा हे वारीमध्ये समता आणि बंधुत्व दाखवत होते। निवडणुकीआधी दंगली घडवणं हे 2009 मध्येही झालं होतं। विशाळगडावरील हिंसेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। यासीन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कुणाकडे राहायचा याची सखोल चौकशी करणार, पोलीस गप्प होते याचीही माहिती येऊ, हसन मुश्रीफांची माहिती। शिवकालीन वाघनखं उद्या महाराष्ट्रात दाखल होणार, लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या सुरक्षेत विशेष विमानाने वाघनखं आणली जाणार, 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। पूजा खेडकरची पुणे जिल्हाधिकारी विरोधात छळवणुकीची तक्रार, वाशिम पोलिसात केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग, वाशिम पोलिसांनी पूजा खेडकरचा जबाब नोंदवला, अद्याप गुन्हा दाखल नाही। खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेर अतिक्रमण स्वतःहून काढलं, पुणे पालिकेच्या नोटीसनंतर बंगल्याबाहेर असलेलं अतिक्रमण काढलं, महानगरपालिकेने खेडकर कुटुंबियांना नोटीस बजावून 7 दिवसांची मुदत दिली होती।
पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवा. राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश. अहवाल इंग्रजीत भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना. पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. मुळशी तालुक्याचे तहसीलदार दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार. दिलीप खेडकर यांच्या विरोधात बेकायदेशीर माती उत्खननाचे 67 लाखांची थकबाकी. सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्राचं मॉकपोल घ्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना. विविध विकास कामांना निधी मिळावा. खासदार प्रणिती शिंदेंना मुख्यमंत्र्यांना तसं दिलं त्यांनी निवेदन. प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा झपाटा सुरू. लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना. योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यात 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाईल. मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द. मुलींकडून पैसे न घेताच प्रवेश द्या. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा. मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच. शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया. अहिरे दाम्पत्य 15 वर्षापासून करतायत वारी. बेळगावातील दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर पाणी आटल्याने तब्बल 46 वर्षांनी हे मंदिर आलं पाण्याबाहेर. धुळ्यातील बाळगे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट. एकादशी निमित्त भाविक दर्शनासाठी मंदिरात. देहूतील तुकाराम महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी. देवस्थानाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. आषाढी एकादशी निमित्ताने पूजेच्या साहित्यापासून साकारली विठुरायाची प्रतिमा. चित्रकार हर्षद मिस्त्री यांनी साकारली विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा. आषाढी वारी निमित्त मुक्ताई मंदिरात भाविकांची मांदियाळी. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. राजधानी दिल्लीतही आषाढी वारीचा उत्साह. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने सांकेतिक वारीचं आयोजन. माऊली माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदुंगांचा गजर दिल्लीतही दुमदुमला. भंडारा जिल्ह्यातील शहापुरात राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाची भव्य दिंडी. चिमुकल्यांसह शिक्षक वर्ग भक्तिसागरात तल्लीन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढी एकादशी निमित्त ट्विट करत दिल्या शुभेच्छा. भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो. गोरगरिबांची तत्परतेने सेवा करण्याची प्रेरणा मिळो. नरेंद्र मोदींचं ट्विट. आषाढी एकादशी निमित्ताने राज ठाकरेंकडून ट्विट करत सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचं विष समूळ नष्ट कर. विठुरायाच्या चरणी राज ठाकरेंची प्रार्थना. आषाढी एकादशी निमित्त पवार गटाकडून पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. समानतेची वारी असा हॅशटॅग देत पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवासी विठुरायाच्या भक्तीत तल्लीन. दगदगीच्या जीवनातही मुंबईकरांची लोकलमधून विठुरायाची सेवा. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या 8:58 लोकलमध्ये चाकारमान्यांकडून आषाढी एकादशी साजरी. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासाडे विद्यालयाकडून प्रतिकात्मक पालखी आणि रिंगण सोहळा सादर. 1100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह. एकादशी निमित्त साई प्रसादालयात भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद. लाखो भाविक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन. सांगलीमध्ये आषाढी एकादशी उत्साह साजरी. टाळ मृदुंगाच्या गजरात अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची दिंडी संपन्न. आषाढी एकादशी निमित्त ज्ञानदिंडीने दुमदुमली कल्याण नगरी. आध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून कल्याण बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश. बीडच्या परळीतील जगमित्र नागा मंदिरात आषाढीचा उत्साह. मंदिर परिसरात सुंदर फुलांची आरास. पिंपरी नेट परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच. पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत गुण घटले. यवतमाळमधील भूमिका डांगे हिचा रँक 11,000वरून 11 लाखांवर. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ वाढला. नाशिकच्या बजरंगवाडी गँगवॉर प्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल. 2 टोळ्यांमधील राड्याचं प्रकरण. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सातारा कराड शहरातील मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने 2 दिवसांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण. भाजप नेते अतुल भोसलेंच्या वतीने शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. भंडाऱ्यात रानटी प्राण्यांमुळे शेतातील पिकांचं नुकसान. संतप्त शेतकऱ्याने उसात नांगर फिरवला. पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणाला पुढील 4 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेचा अंदाज. सिंधुदुर्गाच्या अंबोली घाटात वाहतूक पूर्ववत. रस्त्यावर भला मोठा दगड आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. 2.5 तासानंतर वाहतूक सुरळीत. मुसळधार पावसामुळे नंदुरबारमधील शहादा शहर जलमय. शहादा न्यायालयात पाणी शिरल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प. वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. काही भागात ढगाळ वातावरण. पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी. नंदुरबारमध्ये शहादा नगर शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली. नाले तुडुंब भरल्याने गटाराचं पाणी रस्त्यावर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पाऊस. कोर्हाळा रिगाव परिसरात अंगावर वीज पडल्याने 2 जखमी. जखमींवर उपचार सुरू. दापोली शहरातील मुख्य रस्त्याला मुसळधार पावसाचा फटका. मुख्य रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य. वाहन चालकांना नाहक त्रास. धाराशिव जिल्ह्यात पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणाकडून 5,000 झाडांचं वाटप. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळुंज परिसरात झाडांचं वाटप. सचिन कुटे या तरुणाचा 5,000 झाडं वाटण्याचा संकल्प. दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये वेग. 15 जुलै अखेर देशात 575.13 लाख हेक्टरवर पेरण्या. कापूस, सोयाबीन, भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात वाढ. राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार. आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त. नाशिक महानगरपालिका केंद्राच्या स्पार्क आणि फ्रेज पुरस्काराने सन्मानित. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि पीएम स्वनिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय मंत्रालयाकडून पुरस्कार प्रदान. राज्यातील 146 रस्त्यांसाठी 28,500 कोटींच्या कर्जास मान्यता. प्रकल्पाची कामं लवकर सुरू होण्याची शक्यता. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुसाट. सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवेचा समावेश. एक्सप्रेस सेवा मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या स्थानकांवर धावेल. गेल्या 1.5 वर्षापासून मुंबईसह परिसरात घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ. घरांच्या किमती सरासरी 94 लाख रुपयांपर्यंत. घरांच्या किमतीत 10% वाढ. सिडको मंडळाने निवासी वापरासह उद्योगधंद्यांसाठी भूखंडाची आणि दुकान विक्रीची सोडत योजना जाहीर. योजनेच्या ऑनलाईन नोंदणी 6 जुलैपासून सुरुवात. मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून शीव उड्डाणपूल धोकादायक घोषित. शीव पुलावर अवजड वाहनांवर बंदी. तर 17 जुलैला मोहरम निमित्त नागरिकांना पुलावरून प्रवास टाळावा. प्रशासनाच्या सूचना. पुण्यातील नवीन टर्मिनलवरून प्रवासी घेतल्यास दंड. विमानतळ प्रशासनाची रिक्षा टॅक्सीवर 300 ते 500 रुपयांची कारवाई. पुण्यातील मोशी तालुक्यात अनधिकृत पब बारवर पीएमआरडीएची कारवाई. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 193 केंद्र सुरू. केंद्रामध्ये महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांची माहिती.